ना प्रचंड साथ दिलेली पाहायला मिळते। या सामन्यात देखील ती देणार का हे देखील आपल्याला पाहायचे। क्रीडा रसिक मात्र अजून देखील मैदानावर उपस्थित आहेत। सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत असेल। 7S लाईव्हच्या माध्यमातून मात्र मेजर रवी शिंदे यांच्या मार्फत मात्र दर्जेदार प्रक्षेपणाचं काम या स्पर्धेचं होताना पाहायला मिळतंय। त्यांच्या संपूर्ण टीमचं देखील स्वागत असेल। पंचांच्या टीमने देखील एक चांगलं काम केले, त्यांचं देखील नक्कीच धन्यवाद असेल। पंचांचा इशारा येतोय लेट्स प्ले। सामन्याला होते सुरुवात। गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय गोलंदाज अभि यावेळी मात्र गोलंदाजी मार्कवर सज्ज असतील। स्ट्राईकच्या दिशेला शशी। पहिल्या षटकाला प्रारंभ होतोय। पहिला चेंडू ऑस्टिकच्या बाहेर चेंडू होता। जोरदार अपील यावेळी मात्र पहिल्या चेंडूवर पाहायला मिळालं। खरं तर या अपीलमध्ये उत्साह जास्त होता, आत्मविश्वास कमी असलेला पाहायला मिळाला। शशी नालकर एक महत्त्वपूर्ण फलंदाज आहेत आणि त्याच्या विरुद्ध मात्र नक्कीच पहिल्या चेंडूवर अपील केलेलं आपण पाहतोय। प्रितेश शेठ गांधी यांचं आगमन होतंय। गांधी साहेबांचं हार्दिक हार्दिक स्वागत असेल। आणि या दरम्यान मात्र गांधी सरांचं स्वागत एका दमदार फटक्याने केलंय। शशी नालकरच्या माध्यमातून येतोय एक जबरदस्त प्रहार। चेंडू जाईल सीमारेषे पार, चौकार। साऱ्या गगनात ललकार। शिव मल्हार इंडस्ट्रीज माननीय राजेंद्र गायकवाड दाजी यांचा सनसनीत चौकार। थँक्यू डीजे प्रितेश शेठ गांधी साहेबांना विनंती आहे, कृपया आपण मंचावर यायचे। आपला सन्मान या ठिकाणी होतोय, तरी आपण मंचावर येऊन आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे। शशी नालकर या ठिकाणी मात्र एक सुरेख फटका त्याने खेळलाय। अभिच्या गोलंदाजीवर एक देखना स्क्वेअर कटचा फटका त्याने लगवलाय। 4 धावा धावफलकावर असतील। या दरम्यान आखूड टप्प्याचा चेंडू होता आणि शशी नालकरच्या बॅटमधून मात्र जबरदस्त प्रहार केलाय। प्रचंड विशालकाय फटका, चेंडू सीमा पार, षटकार। शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा। ब्रँडेड लग्न बस्ता होलसेल रेट मध्ये मिळण्याचे विश्वसनीय ठिकाण राधिका होलसेल मार्केट यांचा दणदणीत खणखणीत षटकार। थँक्यू। त्याचप्रमाणे सोमनाथ भाऊ गवते साहेबांचं देखील आगमन मैदानावर होते। त्यांना देखील विनंती आहे, कृपया आपण मंचावर येऊन स्थानापन्न व्हायचे। त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आयोजक टीमकडून केलं जातंय आणि त्यांचा सन्मान इथे केला जातोय। आपण मंचावर उपस्थित व्हायचं आणि आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे। या दरम्यान पुन्हा एकदा समोरच्या दिशेला शशीच्या माध्यमातून मात्र एक मोठा फटका खेळलाय आणि इथे क्षेत्ररक्षकाने केलेली चूक पाहायला मिळते। शशीला जीवनदान। जमाना आलाय का तुला, तू जर ग्राउंड मध्ये नाही शाळेत असा कसा या पठ्याचा तोल सुटला। डावलली हातातील संधी कारण खेळ सुटला। वसीमभाई चिकन अँड फिश सेंटर वांबोरी प्रोप्रायटर माननीय वसीमभाई खान म्हणतात, हे बाई प्युअर याडा माल हे आता कसं वाटतंय। धावफलक वाढेल, जाऊन पोहोचेल। 11 धावा धावफलकावर लागलेले पाहायला मिळत आहेत। पहिलं षटक मार्गस्थ असताना शशी नालकर सारख्या फलंदाजाला जीवनदान देणं नक्कीच कुठल्याही संघाला महागडं पडू शकतं। अभि पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर पाहतोय आपण। यावेळी हा चेंडू काय फटका सजवलाय डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला। प्रचंड वेगात मात्र चेंडून गाठलीय सीमारेषा, होतोय सीमा पार, येतोय खणखणीत चौकार। साऱ्या गगनात ललकार। शिव मल्हार इंडस्ट्रीज माननीय राजेंद्र गायकवाड दाजी यांचा सनसनीत चौकार। धावफलक जाऊन पोहोचेल। 15 धावा धावफलकर आहेत। सुरेश यावेळी मात्र स्ट्राईकच्या दिशेला फलंदाजी करतायत। इनसाइड आउटचा एक देखना फटका त्याच्या बॅटमधून देखील आपण पाहिलाय आणि पहिल्या षटकात तब्बल 15 धावा अद्याप मात्र कुठल्या गेलेल्या पाहायला मिळत आहेत। रिव्हर्स हिट, पुन्हा एकदा लाजवाब फटका। इथे सुरेश आपल्या फलंदाजीचा क्लास दाखवतोय। चेंडू सीमा पार, चौकार। साऱ्या गगनात ललकार। शिव मल्हार इंडस्ट्रीज माननीय राजेंद्र गायकवाड दाजी यांचा सनसनीत चौकार।
मोठे मन से कोई खडा नाही होता और छोटे मन से कोई बडा नाही होता. इथे मात्र प्रचंड आत्मविश्वासानं दोन्ही फलंदाज फलंदाजी करताना पाहायला मिळत आहेत. एका षटकाचा खेळ संपलाय आणि 19 धावा धावफलकावर पहिल्या षटकाच्या समाप्तीअंती लागलेल्या आपण बघतोय. 53 आवश्यक असताना एक जबरदस्त सुरुवात, सनसनाटी सुरुवात इथे मात्र दोन्ही फलंदाजांनी केलेली पाहायला मिळते. 19 बनवल्यात. जो मैदानाच्या बाहेर चेंडू गेलाय ना, तो विनंती आहे कृपया आपण आलाय का? ठीक आहे, परवेज भाई आलाय चेंडू. एकोणीस धावा धावफलकर आहेत. सुनील यावेळी मात्र गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतील. स्ट्राईकच्या दिशेला आपण पाहतोय शशी. पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेला जोरदार प्रहार केलाय. क्षेत्ररक्षक दूरवर आहे. सुरेख फिल्डिंग, जबरदस्त क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळेल. अगदी चित्त्याच्या चपळाईनं मात्र क्षेत्ररक्षक चेंडूवर आलाय, चेंडू अडवलाय आणि आपल्या संघासाठी 2 धावा त्यानं मात्र नक्कीच वाचवल्यात. या पद्धतीच्या एफर्टची खऱ्या अर्थानं मात्र धावफलकावर कमी धावसंख्या असताना गरज असते आणि तो एफर्ट इथे मात्र क्षेत्ररक्षक दर्शवताना पाहायला मिळतोय. 2 धावा घेतल्या जातील आणि या 2 धावांच्या साहाय्यानं धावफलक जाऊन आता पोहोचेल. 21 धावा धावफलकावर. षटक क्रमांक 2 सुनील पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज आहेत. युसुफभाई देशमुख यांचं देखील या स्पर्धेनिमित्त आगमन होतंय. आमच्या VCC वांबोरी आणि उदयसिंग पाटील मित्रमंडळाकडून त्यांचं देखील हार्दिक स्वागत असेल. विनंती आहे कृपया आपण मंचावर येऊन स्थानापन्न व्हायचंय. या दरम्यान हा चेंडू मात्र स्लोवरून होता, त्याला मात्र हलक्या हाताने खेळलंय. काऊ कॉर्नरच्या दिशेला एक घेतलीये. प्रचंड वेगात दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, फेकी येते आणि तोपर्यंत मात्र तेच तर्रार दुसरी धाव देखील पूर्ण केली जाईल. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांमध्ये मात्र पाहायला मिळते आणि या 2 धावांच्या साहाय्यानं धावफलक आता जाऊन पोहोचेल. 23 धावा बिनबाद 23. एक भक्कम सुरुवात, तगडी सुरुवात या ठिकाणी मात्र जय हिंद क्रिकेट क्लब करताना पाहायला मिळते. तब्बल 23 धावा धावफलकावर बनवल्या गेल्यात. फुल टॉस आणि काय सुंदर फटका खेळलाय. डीप स्क्वेअर लेगच्या दिशेला. नो चान्स, क्षेत्ररक्षक नाहीये तिथे आणि चेंडू मात्र सीमा पार होतोय. वांबोरी प्रीमियर लीगचा दमदार चौकार. साऱ्या गगनात ललकार. शिव मल्हार इंडस्ट्रीज माननीय राजेंद्र गायकवाड दाजी यांचा सनसनीत चौकार. थँक्यू. या दरम्यान सोमनाथ भाऊ माळोदे यांचं देखील आगमन या स्पर्धेनिमित्त होतंय. त्यांचं देखील हार्दिक स्वागत असेल. विनंती आहे कृपया आपण मंचावर येऊन स्थानापन्न व्हायचे. अमोल भाऊ सत्रे हे देखील उपस्थित झालेत. त्यांना देखील विनंती आहे आपला सन्मान स्वीकारण्यासाठी आपण मंचावर यायचे. या दरम्यान पुन्हा एकदा स्लोअर वन चेंडू, गती परिवर्तन, स्टेप आउट करत मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅटला मात्र बॉल न चकवा या चेंडूवर दिलेला पाहायला मिळेल. धावफलक आपण पाहतोय 27 धावा. पुन्हा एकदा मोठा प्रहार केलाय. शशी नालकरची बॅट इथे तळपते आणि हा चेंडू मात्र सीमा पार जाऊन कोसळतोय. छत्रपतींचा छावा, या मिळाल्या 6 धावा. षटकार. शिवछत्रपतींचा छावा, मिळाल्या 6 धावा. ब्रँडेड लग्न बस्ता होलसेल रेट मध्ये मिळण्याचे विश्वसनीय ठिकाण राधिका होलसेल मार्केट यांचा दणदणीत खणखणीत षटकार. धावफलक वाढेल. 33 धावा यावेळी मात्र धावफलकावर बनवल्या गेल्यात. फुलटॉस चेंडू होता. पुन्हा एकदा स्वीपचा प्रयत्न केलाय आणि गॅप आहे तिथे. काय जबरदस्त फलंदाजी इथे मात्र होताना पाहायला मिळते. चेंडू सीमा पार असेल. चौकार. साऱ्या गगनात ललकार. शिव मल्हार इंडस्ट्रीज माननीय राजेंद्र गायकवाड दाजी यांचा सनसनीत चौकार. थँक्यू डीजे. 2 षटकांचा खेळ संपलाय. 37 धावा बनवल्या गेल्या. 24 चेंडू बाकी आहेत आणि 24 चेंडूंमध्ये जय हिंद टीमला विजयासाठी 16 धावांची गरज असेल. शशी नालकर काय जबरदस्त फलंदाजी केली आहे. दुसऱ्या बाजूला मात्र सुरेशने देखील एक चांगली साथ त्याला दिली आहे.
शशी नालकर मात्र 10 चेंडू खेळलाय, 10 चेंडूंमध्ये 29 धावा त्यानं बनवल्यात. दुसऱ्या बाजूला सुरेशनं 2 चेंडू तो खेळलाय आणि 2 चेंडूंमध्ये 8 धावा सुरेशनं देखील बनवलेल्या पाहायला मिळत आहेत. एक आक्रमक सुरुवात. इथे मात्र झालेल्या चुका आणि त्या चुकांमधून धडा घेत जय हिंद टीमनं मात्र या ठिकाणी गरुड झेप घेण्याचं ठरवलंय. स्वप्न या ठिकाणी मात्र प्रत्यक्षात त्यांचं उतरलेलं पाहायला मिळतंय. जो संघ जिंकणार तो सुपर 8 मध्ये दाखल होईल, तर हरणारा संघ या ठिकाणी मात्र कॉलबॅकमध्ये खेळताना पाहायला मिळणार आहे. 24 चेंडू आणि 16 धावांची गरज इथे मात्र असणार आहे. खऱ्या अर्थानं मात्र जर जिंकायचं असेल तर सागर शेट येवले यांच्या येवले फायटर्स टीमला इथे मात्र गोलंदाजीतला चमत्कार करून दाखवावा लागेल. बघूया कशा पद्धतीने कामकाज केलं जाईल. स्ट्राईकच्या दिशेला आपण पाहतोय पुन्हा एकदा सुरेश स्ट्राईकच्या दिशेला फलंदाजी करताना पाहायला मिळतील. 2च चेंडू ते खेळलेत, मात्र 8 धावा त्यांनी बनवल्यात. 400च्या स्ट्राईक रेटनं या ठिकाणी मात्र तो धावा जमवताना पाहायला मिळतोय. क्रीडा रसिकांची गर्दी मात्र नक्कीच मैदानावर आहे आणि या क्रीडा स्पर्धेला मात्र प्रचंड प्रतिसाद क्रिकेटच्या या क्रीडा रसिकांचा देखील लाभलेला पाहायला मिळतोय. त्यांचे देखील धन्यवाद असतील. या दरम्यान तिसऱ्या षटकाला प्रारंभ. रिव्हर्स हिटचा प्रयत्न, झेल टिपलाय. पंचांकडे अपील जरूर केलं गेलंय. दरम्यान पंच मात्र तटस्थ असलेले पाहायला मिळत आहेत. अपील इथे फेटाळलंय. धावफलक स्थिर असेल. 37 धावा धावफलकावर असतील. आता मात्र सामन्याचं समीकरण बदलेल. शेवटचे 23 चेंडू शिल्लक आणि 23 चेंडूंमध्ये 16 धावांची गरज विजयासाठी असेल. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय डावखऱ्या हाताचा गोलंदाज आदिनाथ यावेळी मात्र गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे. पहिला चेंडू त्यानं मात्र डॉट टाकलाय, अर्थात मात्र एकही फलंदाज अजून बाद झालेला पाहायला मिळाला नाही. बॅटची एज घेतलीये. लक फेवर द ब्रेव. डीप थर्ड मॅनच्या दिशेला मात्र चेंडू वेगानं ट्रॅव्हल होईल. येतोय नशिबाचा दमदार चौकार. साऱ्या गगनात ललकार. शिव मल्हार इंडस्ट्रीज माननीय राजेंद्र गायकवाड दाजी यांचा सनसनीत चौकार. थँक्यू. 41 बनवल्या गेल्यात. 22 चेंडू शिल्लक आहेत आणि 12 धावांची गरज विजयासाठी असणार आहे. या दरम्यान हा चेंडू पुन्हा एकदा इथे टायमिंग दाखवलंय. क्षेत्ररक्षक आहे तिथे. क्षेत्ररक्षक बनतील दर्शक आणि चेंडू होईल सीमा पार. येतोय खणखणीत चौकार. साऱ्या गगनात ललकार. शिव मल्हार इंडस्ट्रीज माननीय राजेंद्र गायकवाड दाजी यांचा सनसनीत चौकार. धावफलक वेगानं वाढेल, जाऊन पोहोचेल. 45 धावा बनवल्या गेल्यात. 21 चेंडू शिल्लक आणि 21 चेंडूंमध्ये 8 धावांची गरज विजयासाठी असेल. इथे मात्र फलंदाजीचा अद्भुत नजारा. दोन्ही फलंदाजांचं खऱ्या अर्थानं कौतुक असेल. पुन्हा एकदा रिव्हर्स हिट. हॉट शॉट. जबरदस्त फटका इथे मात्र रिव्हर्स हिटचा पाहायला मिळतोय आणि चेंडू मात्र गोळीच्या वेगात सुसाट सीमापार चौकार. साऱ्या गगनात ललकार. शिव मल्हार इंडस्ट्रीज माननीय राजेंद्र गायकवाड दाजी यांचा सनसनीत चौकार. सुरेशच्या माध्यमातून मात्र लागोपाठ 4 चौकार खेळले गेले. धावफलकाला नेऊन ठेवलंय. 49 धावा. 4 धावांची गरज विजयासाठी असेल. या दरम्यान हा चेंडू मात्र आदिनाथकडून सुरेख पाहायला मिळालाय. इथे एक चांगला चेंडू लढत तो देतोय, संघर्ष करतोय. अगदी त्याला देखील माहिती आहे आता थोडंसं आवाक्याबाहेर आव्हान आहे, परंतु इथे नक्कीच एक दर्जेदार खेळ नक्कीच करण्याचा तो प्रयत्न करतोय. त्याचं देखील कौतुक असेल. 4 धावांची गरज. औपचारिकता मात्र या सामन्यात बाकी आहे. या दरम्यान समोरच्या दिशेला पुन्हा एकदा सुरेशची बॅट तळपते. लॉंग ऑफच्या दिशेला क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू जातोय सीमा पार आणि महेंद्रसिंग धोनीच्या थाटात. इथे मात्र जय हिंद टीम हा सामना षटकाराच्या साहाय्यानं विजयी होते आणि सुपर 8 मध्ये प्रवेश करते. हार्दिक हार्दिक अभिनंदन. हारलक टीम या ठिकाणी आपण पाहतोय. येवले फायटर्स टीम जबरदस्त फाईट याही संघाने दिली, परंतु इथे या सामन्यात पराभूत व्हावं लागतंय आणि कॉलबॅक फेरीमध्ये हा संघ प्रवेश करतोय. अनंत तुमची ध्येय शक्ती आणि इच्छा शक्तीला आमचे त्रिवार वंदन. वांबोरी प्रीमियर लीग अर्थात नमो चषक 2024 मध्ये विजय झालेल्या संघाचे हार्दिक अभिनंदन. साई मोटर्स हिरो शोरूम वांबोरीचे मालक माननीय सुनील भाऊ पावले यांच्या